मागील कथेत आपण माता ब्रह्मचारिणीची कठोर तपश्चर्या आणि भगवान ब्रह्माच्या वरदानाबद्दल ऐकले. पण तुम्हाला माहीत आहे का की त्या तपश्चर्येचे फळ मिळाल्यानंतर पुढे काय झाले? सृष्टीचा सर्वात अद्भुत आणि तितकाच सर्वात भयंकर विवाह कसा पार पडला? तुम्हाला भगवान शिवाच्या त्या विचित्र वरातीबद्दल माहीत आहे का, जिला पाहून देवी पार्वतीची आई सुद्धा भीतीने बेशुद्ध पडली होती आणि स्वतः देवी पार्वतीला योद्धा वधूचे भयंकर रूप का धारण करावे लागले? आज आपण जाणून घेऊया नवरात्रीच्या तिसऱ्या दिवसाची अधिष्ठात्री देवी महाशक्तिशाली माता चंद्रघंटाची कथा. कथा सुरू करण्यापूर्वी कमेंट्समध्ये जय माता चंद्रघंटा लिहा आणि लाईक व सबस्क्राईब करून आम्हाला पाठिंबा द्या. ही कथा तिथूनच सुरू होते जिथे दुसऱ्या दिवसाची कथा थांबली होती. ब्रह्माच्या वरदानानं देवी पार्वतीनं आपली तपश्चर्या संपवली आणि आपल्या पित्याच्या अर्थात राजा हिमालयाच्या महाली परतल्या. राजानं सप्तर्षींना विवाहाचा प्रस्ताव घेऊन कैलास पर्वतावर पाठवले. भगवान भोलेनाथ जे पार्वतीच्या तपानं आधीच प्रसन्न होते, त्यांनी आनंदानं हा प्रस्ताव स्वीकारला. विश्वातील सर्वात अद्भुत विवाहाची तयारी सुरू झाली. एकीकडे वधूसाठी राजा हिमालयाचा महाल सोन्या चांदीनं आणि रत्नांनी सजवला जात होता. देवी पार्वतीला दिव्य वस्त्रे आणि अलंकारांनी सजवले गेले. नगरी उत्सव आणि मंगल गीतांनी दुमदुमून गेली. दुसरीकडे कैलासावर महादेवाने आपली तयारी सुरू केली. त्यांनी आपल्या शरीरावर ताजे चिताभस्म फासले. वस्त्रांऐवजी हत्तीचे कातडे परिधान केले. अलंकार म्हणून गळ्यात सापांची माळ तर कानात विंचवांची कुंडले घातली. आपले वाहन नंदीवर स्वार होऊन ते निघाले आणि सुरू झाली त्यांची वरात. त्या वरातीत भूत, पिशाच, वेताळ, राक्षस आणि शिवाचे गण होते स्मशानातील राख उधळत, गात नाचत झुलत हिमालयाच्या दिशेने निघाले. ही वरात हिमालयाच्या नगरीत प्रवेश करताच अशा भयंकर पाहुण्यांना पाहून नगरजन भीतीने थरथर कापू लागले. लहान मुले रडू लागली आणि बरेच जण तर भीतीने बेशुद्ध पडले. सगळीकडे हाहाकार माजला. राणी मैना ज्या आपल्या सख्यांसोबत आपल्या दिव्य जावयाच्या स्वागतासाठी सजवलेले ताट घेऊन उभ्या होत्या, त्यांनी जेव्हा अंगाला भस्म फासलेल्या, गळ्यात साप घातलेल्या वराला आणि त्याच्या त्या अघोरी वरातीला पाहिले, तेव्हा त्यांनी एक किंकाळी फोडली आणि मूर्छित होऊन कोसळल्या. शुद्धीवर आल्यावर त्या विलाप करू लागल्या, अरे रे, मी माझ्या कोमल मुलीचा विवाह या स्मशानवासीशी कधीही होऊ देणार नाही. विवाह आता मोडण्याच्या उंबरठ्यावर उभा होता. आपल्या कक्षात सजून बसलेल्या देवी पार्वतीला बाहेरचा गोंधळ लक्षात आला. त्यांना करून चुकले की त्यांचे कुटुंब त्यांच्या पतीचे वैरागी रूप स्वीकारू शकत नाहीये. तेव्हा देवी पार्वती आतापर्यंत एक सौम्य राजकुमारी होती. तिने आपले महापराक्रमी रूप प्रकट केले. त्यांचे शरीर सोन्यासारखे चमकू लागले. त्यांनी 10 भुजा धारण केल्या, ज्यामध्ये त्रिशूळ, गदा, तलवार आणि धनुष्यबाण यांसारखी शस्त्रे तळपू लागली. त्यांच्या कपाळावर एका घंटेच्या आकाराचा अर्धचंद्र चमकू लागला. याच चंद्र आणि घंटा यामुळे देवीचे हे रूप चंद्रघंटा नावाने ओळखले जाऊ लागले. योद्धा वधूच्या या रूपात माता चंद्रघंटा आपल्या भयभीत कुटुंबासमोर प्रकट झाली. त्यांनी आपल्या कपाळावरची ती दिव्य घंटा वाजवताच त्याच्या आवाजातून अभयाची एक लहर निघाली, जिने एकाच क्षणात सर्व भूत, पिशाच्च आणि गणांना शांत आणि स्तब्ध केले. जेव्हा राणी मैना आणि राजा हिमालयाने आपल्या मुलीचे हे अलौकिक शक्तिशाली रूप पाहिले, तेव्हा त्यांची सर्व भीती आणि संकोच नाहीसा झाला. त्यांना करून चुकले की त्यांची कन्याच आदिशक्ती आहे. तेव्हा देवी चंद्रघंटाने भगवान शिवाला एक मनोहर राजेशाही रूप धारण करण्याची प्रार्थना केली. भगवान शिव आपली प्रिय पार्वतीची विनंती ऐकून अत्यंत सुंदर
तेजस्वी रूपात प्रकट झाले. त्यानंतर देवी पार्वती पुन्हा आपल्या सौम्य रूपात परतल्या आणि भगवान शिवांसोबत त्यांचा दिव्य विवाह मोठ्या थाटामाटात आणि आनंदात संपन्न झाला. अशा प्रकारे संतुलन आणि धैर्याची देवी असलेल्या माता चंद्रघंटाची ही अलौकिक कथा समाप्त होते. 9 दिव्य रात्रींपैकी ही नवरात्रीच्या 3ऱ्या दिवसाची पवित्र कथा आहे. पण या दिव्य विवाहानंतर जेव्हा ब्रह्मांडात अंधार आणि शून्यता पसरली होती तेव्हा काय झाले? देवीने केवळ एका मंद हास्याने संपूर्ण ब्रह्मांडाची रचना कशी केली आणि मग त्यांना माता कुष्मांडा का म्हटले गेले हे आपण जाणून घेऊया नवरात्रीच्या 4थ्या दिवसाच्या कथेत. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये जय माता दी लिहा. आणि उद्याची कथा सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा.